2 मिनटं बंद कर ना गाडी. दादा, दरवर्षी ठाण्यामध्ये जे काही दहीहंडी उत्सव होतो, या दहीहंडी उत्सवामध्ये आपण पाहतो की मुंबईचे सर्वच मंडळ येऊन पथकं येऊन नवथर लावतात. मात्र यंदा कोकणचा राजा गोविंदा पथकाने देखील नवथर लावण्याचा मानस ठेवलेला आहे. मागच्या वर्षी देखील नवथर लावलेले आहेत. यावर्षी नेमकी काय संकल्पना असणार आहे, काय नेमकं स्वप्न आहे? पहिली गोष्ट, आमचं जे मंडळ आहे यावेळेचं 70 वर्ष पूर्ण होत आहे. तर आमच्या मंडळाचे संकल्प एकच असते, जेवढी आम्ही प्रॅक्टिस करतो तेवढेच आम्ही थर रचतो, त्याच्यावरती आम्ही विचार पण नाही करत. यावर्षी पण आम्ही जे गेल्या वर्षी ते 5 वेळेला 9 थर लावले, तर यावर्षी पण आमची इच्छा आहे की याच्यापेक्षा जास्त आम्ही या ठाण्यामध्ये जे प्रमुख हांडे आहेत तिथे 9 थर लावायचा प्रयत्न करणार आणि यशस्वी करणार. कशा प्रकारे प्रॅक्टिस सुरू आहे? कारण प्रत्येक वेळेस मुंबईचे पथकं येऊन इथे मानाच्या हंड्या फोडताना पाहायला मिळतात. यंदा कोणकोणत्या मानाच्या हंड्यांना आपण उपस्थित लावणार आहे? पहिली गोष्ट, याच्यामध्ये मुंबई आणि ठाणे काय हे नाही आहे. सर्वजण आपल्या आपल्या मंडळासाठी म्हणजे जेवढे मेहनत करतात ते प्रत्येक मंडळ आपला बघतो की आपल्या मंडळाचा जे दहीहंडी सराव आहे का, आपला जे त्याशी दहीहंडीचे आपण सराव म्हणजे लावतो तर ते यशस्वी पूर्ण करणार, हे प्रत्येक मंडळाचं स्वप्न असतं. तर आपल्या या ठाण्यामध्ये जे आपले प्रमुख हांडे, टेंबीनगेची हांडी, गोकुळ हांडी, संस्कृती हांडी, परत मनसे हांडी, या प्रमुख ठिकाणी आपलं जे मंडळ आहे तिथे प्रमुखाने जातो व आपले थर रचण्याचा प्रयत्न करतो. साधारण 9 थराची रचना करत असताना त्या पिरॅमिडची रचना कशा पद्धतीने आपल्या मंडळाची असते? पहिली गोष्ट तर आपलं जे ठाण्यामध्ये जे गोविंदा आहे, हे सार्वजनिक गोकुळाष्टमी उत्सव हा जुना गोविंदा आहे. दुसरी गोष्ट, आम्ही आपलं मंडळ जे थर रचतो हे आपल्या जुन्या स्टाईलने आम्ही रचतो व जे पिरॅमिड असतात जेवढं आपलं जे सराव असतो आणि ते रचना आमची जी दरवर्षीची असते ती नेहमीप्रमाणे सेम असते. हे सर्व ठाणेकरांना माहिती आहे आणि बाकीच्या गोविंदा पथकांना माहिती आहे. त्याचप्रमाणे आम्ही थर रचण्याचा प्रयत्न करतो. एकंदरीत किती मुलांचा सहभाग या संपूर्ण उत्सवाच्या दरम्यान आपल्या मंडळाशी असतो? या आपल्या पूर्ण गोविंदाच्या वेळी 600-700 पोरांचा मॉप असतो व तो यशस्वी आपण पूर्ण जसं गोविंदा आपण दरवर्षी जसं ठाण्यामध्ये घेऊन जातो तसंच आम्ही प्रत्येकाची पोराची काळजी घेऊन आम्ही त्यांना आणायचा प्रयत्न करतो. मित्रा, किती वर्ष झाले गोविंदा पथकाला आणि यावर्षी किती थर लावण्याचा मानस आहे? कशा प्रकारे सराव सुरू आहे? आपल्या ठाणे राजा गोविंदा पथकाला 30 वर्ष झालेली आहेत आणि यावर्षी म्हणजे सराव हा चांगल्या पद्धतीने सुरुवात झाला आहे. आम्ही गेले 6 महिने या दहीहंडीचा सराव चालू आहे. गेल्या वर्षी आपण टेंबीनाका इथे 9 थर यशस्वीरित्या लावले होते. तर यावर्षी ठाणे राजाचा असा विचार आहे की आपण प्रत्येक ठिकाणी 9 थर यशस्वीरित्या उतरवून म्हणजे एक वेगळीच आदरांजली आपल्याला हे द्यायची आहे. आणि दरवर्षी बाहेरनं मुंबईवरनं आपल्या इथे गोविंदा पथक येतात, ते मोठे मोठे थर लावतात. पण यावर्षी असं चित्र दिसून येतं की ठाण्यातल्या गोविंदांचं वर्चस्व वाढतंय. ते कुठेतरी एक नवीन कामगिरी करण्याच्या मार्गावरती आहेत आणि यंदा नक्कीच ते 9 थर लावतील आणि यशस्वी उतरवतील सुद्धा. दादा, दरवर्षी दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात ठाण्यामध्ये साजरा होत असतो. यंदाही सीपी तलावचा राजा गोविंदा पथकाचा 9 थर रचण्याचा मानस आहे. कशा प्रकारे सराव सुरू आहे आणि काय नेमका मानस आहे? सीपी तलावचा राजा गोविंदा पथक या सराव शिबिरला 9 थर लावून झाले. थोडं डिसबॅलन्स झालं आणि उत्साह सगळ्यांमध्ये जोरात आहे की 9 थर लागलेत पण ते उतरवायचे आहेत. त्या दृष्टीने आमची प्रॅक्टिस चालू आहे आणि पोरांची मेहनत आणि जिद्दीने आम्ही प्रॅक्टिस करत आहे. तर आमचा निश्चय एवढाच आहे की येणाऱ्या दहीहंडीला 9 थर लावून कडक उतरवण्याचा प्रयत्न आहे. सर, प्रत्येक वेळेस दहीहंडी म्हटलं की ठाण्याची पंढरी म्हणून दहीहंडीला ओळखलं जातं आणि प्रत्येक वेळेस मुंबईचे जे काही पथकं आहेत ती इथे 9 थर लावतात. मात्र यंदा ठाण्याकडून 9 थर लावणं किंवा त्यापेक्षा जास्त थर लावण्याचा मानस असतो. हो, नक्कीच. ठाण्यातले पण मंडळ आता थोडे थोडे मोठे मोठे होत चाललेत. त्यातलंच आमचं एक मंडळ आहे, आम्ही पण 9 थर लावलेत. तर आम्ही पण त्या रेंजमध्ये आलोय. तर नक्कीच आमचा पण मानस असणार आहे की ठाण्यातली एखादी तरी हंडी आम्ही फोडण्याचा मानस ठेवू. साधारण किती मुलं दररोज प्रॅक्टिसला असतात आणि 9 थराची जी रचना आहे ती कशा पद्धतीने असते आणि किती समूह तुमचा असतो, तो एक आकडा एक सांगा.
आकडा म्हणजे प्रॅक्टिसला कमीत कमी 140 ते 150 पोरं असतात आमची प्रॅक्टिसला. 9 थराचा मानस बोलल्यावर एवढा काउंट तर पाहिजेच आणि त्या दृष्टीने आमचा थर बेस वगैरे प्रॉपर होऊन आम्ही प्रॅक्टिस करत असतो.